आता एक मोठी बातमी नाशिकमधल्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेची 50 लाख रुपयांची फसवणूक करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप या बाबावर आहे। याशिवाय महिलेचं शारीरिक शोषण करण्याचा आरोप देखील या भोंदू बाबावर आहे। या भोंदू बाबा संदर्भात इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे आणि या भोंदू बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांनी काही पथकं देखील त्याच्या मागावर पाठवलेली आहेत। पोलिसांकडून या भोंदू बाबाचा शोध सुरू असताना इतर काही तक्रारी असतील तर त्या देखील पोलिसांना द्यावेत असं आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केलंय। यातील पीडित महिला यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की तिच्या पतीला दारूचे व्यसन होते आणि दारूचे व्यसन सोडवण्याकरता यातील आरोपित नामे गणेश जयराम जगताप हा दारू सोडवून देतो या बांधून तिच्याकडे गेलेली होती आणि त्यावेळेस तिची ओळख झालेली होती। गेले 14 वर्षापासून सदर महिला गणेश जयराम जगताप या बंधू बाबाकडे राहत होती आणि त्याने तिचं वेळोवेळी शारीरिक शोषण केलेलं आहे अशा प्रकारची तक्रार दिल्याने आमच्याकडे गुन्हा नोंद केलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं हरवलेले आणि चोरीला गेलेले 16,25,000 रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केले होते। शहापूर तालुक्यातील आवरे गावात आढळलेल्या 10 फूट लांब अजगराला सर्पमित्रानं जीवनदान देत सुरक्षित ठिकाणी सोडलं। यावेळी अजगर पाहण्यासाठी आवरे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील शेत शिवारात सापडलेल्या बिबट्यांच्या 2 पिल्लांना वनविभागानं नागपूरला रवाना केलंय। मादी बिबट्यानं 22 दिवसांच्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतलाय। वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं। अभिनेते प्रवीण तरडेंनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं। यावेळी प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 आणि मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करा असं ते म्हटले।